वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त खमंग असं येसर भाजून दाखवणार आहे आणि त्यासाठी इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली, त्यानंतर इथे ज्वारी घेतली आहे, गहू घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, या वाटीमध्ये मी धणे घेतलेले आहेत, त्यानंतर इथे बघा थोडी उडदाची डाळ आणि थोड्या प्रमाणात तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मी तेजपत्ता आहे तो अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, त्यामुळे की आपल्याला तो भाजताना सोपा जाईल। त्यानंतर इथे मिरे आणि लवंग घेतले, जिरे घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर दालचिनी, सुंठ आणि इथे जी हळकुंड आपण दळून आणतो त्याचं जाडसर इथे जे उरलेलं आहे ते इथे घेतलेलं आहे, त्यानंतर मोहरी घेतलेली आहे यामध्ये टाकण्यासाठी। तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त असं येसर बनवणार आहे, जे की तुम्ही छान खमंग मसालेदार भाज्यांमध्ये वापरू शकतात। जे व्हेजिटेरियन आहेत ते व्हेज भाज्यांसाठी वापरू शकतात आणि नॉन व्हेजिटेरियन जे लोक आहेत ते नॉन व्हेजसाठी देखील हे येसर वापरू शकतात। तर हे येसर छान भाजीला चव देखील आणतं आणि भाजीला दाटसरपणा देखील आणतं, त्यामुळे एकदम खमंग चवीच्या अशा भाज्या तयार होतात। आणि नुसती येसराची आमटी देखील खूप छान लागते, गरम गरम भातासोबत खायला अतिशय उत्कृष्ट अशी ही येसर आमटी लागते। तर त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला येसर भाजून बघायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्हाला जराही व्हिडिओ कुठे आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा हरभऱ्याची डाळ मी चांगली रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेली आहे। सुरुवातीला डाळ जरा जड जाते भाजायला आणि नंतर जशी जशी ती भाजत येते त्यानंतर एकदम हलकी होऊन जाते। तर अशा पद्धतीने डाळ आपण भाजून घ्यायची आहे। तर असं करून एक 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 साहित्य आपण यामध्ये भाजून घेणार आहे। तर इथे बघा मी गहू टाकलेले आहे आणि त्यामध्येच मी ज्वारी देखील टाकून घेणार आहे। तर गहू आणि ज्वारी मी दोन्ही सोबतच भाजून घेणार आहे। जर तुम्हाला इथे बाजरी आवडत असेल तर थोडी तुम्ही बाजरी देखील टाकून घेऊ शकता। बरेच ठिकाणी येसर भाजताना बाजरीचा वापर केला जातो, जर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकतात। आणि त्याचबरोबर मसाल्याचे जे प्रकार मी म्हणजे खडे मसाले जे घेतलेले आहेत त्यापेक्षा अजून तुम्हाला दगडफूल, मसाला विलायची, कर्णफूल असं वेगवेगळं जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे मसाल्याचे तुमच्या आवडीनुसार बाकीचे सर्व प्रकार इथे ॲड करू शकता। त्यानंतर इथे बघा मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ही दोन्ही एकत्र करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर हे तांदूळ देखील इथे एकत्र करून घेतलेले आहेत, कारण ह्या डाळी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेल्या होत्या, त्यामुळे सर्व एकत्र करून भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या देखील चांगल्या छान खरपूस अशा सुगंध येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत डाळी आणि तांदूळ आपण इथे भाजून घेणार आहोत। तर तुम्ही अशाच प्रकारचा येसर मसाला बनवतात का किंवा येसरची आमटी तुमच्याकडे देखील आवडते का, नक्की माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। आणि माझ्या पद्धतीने येसर तुम्ही कधी बनवणार आहात ते देखील मला सांगा। तर मी जे व्हिडिओ बनवत आहे ते तुम्हाला आवडत आहेत का, आणि हा येसर मसाला तुम्ही देखील करून बघा आणि केल्यानंतर कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघतायत हे देखील मला तुम्ही जरूर शेअर करा। तर त्यानंतर इथे बघा मी धने, जिरे, लवंग टाकून घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मिरे टाकून घेतलेले आहेत आणि ह्यामध्येच मी दालचिनी टाकणार आहे, त्यानंतर इथे ही मोहरी टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने जे सर्व मसाल्याचे पदार्थ मी घेतलेले आहेत ते सर्व एकत्र करून घेणार आहे। त्यानंतर इथे सुंठ तुकडे करून टाकून घेतलेले आहे, तमालपत्र इथे 5-6 पानांचे मी तुकडे करून घेतले होते ते इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण इथे भाजून घेणार आहोत। आणि हे चांगले थोडेसे भाजत आले की यामध्ये मी हळद दळायला दिली होती, तर जे खाली चाळून जाडसर असं हळदीचं जो भुगा उरतो तो इथे मी ॲड करणार आहे, म्हणजे तोही चांगला भाजून निघेल आणि मग मिक्सरमध्ये काढताना छान फाईन असा बारीक होऊन येईल। तर इथे हे थोडंसं चांगले मसाले आपण गरम करून घेतले की नंतर आपण इथे ते जाडसर हळदीचा जो सुरा आहे किंवा भुगा आहे तो इथे ॲड करून तो देखील भाजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे सर्व मसाले आपण येसरमध्ये ॲड केले की आपल्या येसरला एकदम छान अशी चव येते, एकदम भारी टेस्टी असा येसर तयार होतो। आणि असा येसर करून ठेवला की बरेच लोक महिन्याभराचा, 2-3 महिन्याचा असा एकत्र येसर तयार करून ठेवतात। तर इथे बघा लाल मिरच्या देखील मी टाकून घेतलेल्या आहेत। तर तुमच्याकडे हे सर्व साहित्य वापरलं जातं का, की यापेक्षा काही वेगळं वापरलं जातं किंवा याच्यामध्ये कोणतेही पदार्थ कमी अधिक केले जातात? तर प्रत्येकाकडे येसर भाजण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तर ही माझी पद्धत आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। तर इथे बघा गरम मसाल्याच्या याच्यावर मी थोडासा हिंग घालून घेतलेला आहे, त्यामुळे छान हिंगाचं देखील स्वाद या पूर्ण येसराला लागेल। तर इथे बघा येसर एका प्लेटमध्ये भाजून घेतल्यानंतर गार झाल्यानंतर मी आता हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। तर जवळजवळ 1 महिना 1.5 महिना एवढं येसर मला जाईल इतकं मी भाजून घेतलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने छान खमंग येसर करून ठेवू शकतात।
जेणे की हे येसर वापरल्याने तुम्हाला भाजीत वाटण जास्त वापरायची गरज पडत नाही आणि त्याचबरोबर दाण्याचं कूट देखील जास्त लागत नाही. त्यामुळे दोन्हीही आपले हेतू साध्य होतात आणि खमंग येसर देखील आपल्याला छान भाजी करण्यासाठी उपयोगी येतं. तर इथे बघा अशा पद्धतीने खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही असं रवाळ टेक्स्चरचं येसर मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर असं हे येसर तयार झालेलं आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे. आणि जेव्हा मी मिक्सरमध्ये काढत होते तेव्हा घरभर याचा छान सुगंध येत होता. तर इथे तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे झालेलं आहे हे. तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही येसर ट्राय करा आणि यापासून मस्त छान छान अशा मसालेदार भाज्या बनवा. थँक्यू, धन्यवाद.